हॅलो नमस्कार, मी अंकिता. माझ्या मनारी या आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपण या गप्पा मारतोय. आणि महिला असं म्हटलं की त्यांच्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग म्हणजे मासिक पाळी. मासिक पाळीच्या वेळेला शारीरिक समस्या काय येतात, वेदना होतात, त्यांच्यावरती काय उपाय करायचे याबद्दल आपण खूप बोलत असतो. पण माझा स्वतःचा सुद्धा हा अनुभव आहे की मासिक पाळीच्या दिवसात किंवा त्याच्या थोडंसं आधी थोडंसं जास्त डिप्रेस्ड वाटत असतं किंवा आयुष्यात केलेल्या सगळ्या चुका त्यावेळेला पुन्हा माझ्या अंगावर येतात आणि जास्त प्रकर्षाने जाणवायला लागतात. मग असा प्रश्न पडला की आपल्या शरीरात इतके दर महिन्याला होणारे मोठे बदल त्यांचा आपल्या मनावर, आपल्या मानसिक स्थितीवरही काही परिणाम होतो का? म्हणून मग म्हटलं की या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मासिक पाळी आणि मानसिक आरोग्य या विषयावर आपण गप्पा मारूया. आणि यासाठी आज माझ्यासोबत आहेत होमिओपॅथ आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर श्रद्धा मुखेडकर. श्रद्धाताई, खूप मनापासून स्वागत. नमस्कार. पहिला प्रश्न हाच विचारते की मासिक पाळी असं म्हटल्याबरोबर आपल्या समोर शरीर येतं, पण मन जे आहे त्याचंही याच्याशी काही देणं घेणं असतं का? हो, कारण काय असतं की आपलं शरीर आणि मन ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत. मुळात आपल्याला जसं शरीराचा हा अवयव कुठे आहे हे सांगता येतं, तसं मन कुठे आहे हे सांगता येत नाही. हो, म्हणून आपण असं म्हणू शकतो की आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवात मन आहे. क्या बात आहे. मग जर आपल्याला आपलं मन व्यवस्थित ठेवायचं असेल तर शरीराचा प्रत्येक भाग अगदी आपण ज्याला म्हणू इन हार्मनी असला पाहिजे. करेक्ट. तर आपल्या शरीरात जे काही घडतं त्याचे मनावर आणि मनात काय घडतं त्याचे शरीरावर परिणाम होतच असतात. त्यामुळे हे दोघं जण वेगळे आहेत असं आपल्याला म्हणताच येत नाही. मी मगाशी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की मला स्वतःला पाळी येण्याच्या काही दिवस आधी फार डिप्रेस्ड किंवा खूप उदास किंवा काहीच आपल्या आयुष्यात व्यवस्थित सुरू नाहीये वगैरे अशा झोनमध्ये काही काही वाटायचं. आणि जेव्हा मी हे शेअर केलं माझ्या मैत्रिणींची तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अरे, त्यातल्या काहींना पाळीच्या आधी किंवा काहींना पाळीच्या दरम्यान असं वाटतं. दॅट वॉज अ व्हेरी गुड फिलिंग, की अरे चला मी एकटी नाहीये, इतरांनाही असं होतंय. सो या मागची कारणं काय आहेत, कशामुळे होतं हे, आणि मुळात हे होणं नॉर्मल आहे ना? हो, सगळ्यात आधी हे सांगते की हे नॉर्मल आहे. आता आपण हे बघूया की स्त्री आणि पुरुष वेगळे का आहेत, तर आपली हार्मोनल सिस्टम. करेक्ट. याच्यामुळे आपण स्त्री आणि पुरुष हे दोन वेगळी शरीर आहेत. मग स्त्रीमध्ये विशेष काय आहे, तर तिला पाळी येते आणि ती बाळाला जन्म देऊ शकते. हे तिचं वैशिष्ट्य. बरोबर. मग हे कशामुळे घडू शकतं, तर हे पण परत एकदा हार्मोन्स किंवा संप्रेरकांमुळे. आता आपल्या आयुष्यात म्हणजे स्त्रीच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे हार्मोन्स, ज्याला आपण संप्रेरक पण म्हणतो, करेक्ट, तर ती आपल्या शरीरात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी असतात. आणि मग त्या प्रत्येक टप्प्यावर एका स्त्रीच्या शरीराला नेहमी ह्या बदलाला तोंड द्यावं लागत असतं. पण कधी कधी काय होतं की कधी काही हार्मोन्स अचानक जास्त किंवा कमी असे होतात. आणि मग हे जर तेवढ्या पुरतं असेल तर मग आपल्याला तू जसं म्हणालीस ना तशी छोटी फेस बघायला मिळते. पण त्याचं जर का आपल्या मेंदूच्या रसायनामध्ये, म्हणजे ज्याला आपण केमिकल लोचा वगैरे म्हणतो, ते जर जास्त झालं तर मग तिकडे ते कदाचित जाऊ शकतं. ओके. तर मुळात काय आहे, तू जे म्हणतेस की भावनांमध्ये फरक होणं, तर मी म्हणते की जेव्हा पाळी येते तेव्हा शारीरिक आणि मानसिक आणि वर्तन ह्या तिन्ही स्तरांवर बदल घडत असतात. ओके. आता आपण बोलूया भावनिक आणि त्याच्यामुळे घडणाऱ्या वर्तनात्मक बदलांबद्दल बोलूया आपण. तर सर्वप्रथम काय आहे की मी म्हणाले तसं हार्मोन्स बदलले की आपल्या इमोशन्स, भावना बदलतात. बरोबर. तर भावना काय आहे, तर भावना म्हणजे आपली जी परिस्थिती आहे तिला आपण जो प्रतिसाद देतो तिला म्हणायचं भावना. आणि भावना ह्या नेहमी फक्त आणि फक्त 90 सेकंदासाठीच खूप उंच पातळीवर, आपण ज्याला म्हणतो ना इंटेन्स फिलिंग, तेवढ्याच काळासाठी असतात बरं का. 90 सेकंद. बायोलॉजिकली, फिजिओलॉजिकली. आणि त्याच्या पुढे आपण म्हणतो ना मला 5 वर्ष झाली त्या व्यक्तीचा राग येतो, तो तुम्ही पकडून ठेवलेला आहे बरं का. ओके. राग 90 सेकंदातच गेलेला असतो. तर हे पण असंच आहे. पण इथे काय असतं की आपण ज्याला मेंटेनिंग कॉज म्हणतो, तर पाळीचं आपण 2 भागामध्ये विभाजन करूया. आपली सर्वसाधारणपणे मेन्स्ट्रुअल सायकल जी असते ती 28 दिवसांची असते. प्रत्येक स्त्रीनुसार ती वेगळी वेगळी असू शकते.
आणि प्रत्येक स्त्रीचा कालावधी वेगळा वेगळा असू शकतो. पण ढोबळ मानाने जर आपण त्याचं दिवस जर आपण मोजले तर ते 28 दिवस असतात. आणि मग आपण त्याचं 1 ते 14 आणि 15 ते 28 असं आपण डिव्हिजन करतो. ठीक आहे. तर हे जे वाटणं आहे ना, हे जे बदल घडायला लागतात ना, ते शेवटचे जे आहेत ना 15 ते 28, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की साधारण आता पाळी यायची जी आपली तारीख आहे ना, त्याच्या 5 ते 6 दिवस आधीपासून हे असं वाटू शकतं. आणि आपला फ्लो सुरू झाला की ते बंद होतं, किंवा काही जणांना 1-2 दिवस पुढे पण ते जाणवत असतं. तर हे झालं नॉर्मल. आणि हे कशामुळे आहे तर स्त्रीमध्ये असलेली 2 हार्मोन्स, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन, यांचं वर जाणं खाली येणं हे जे सुरू असतं, आणि हे नॉर्मल आहे. कारण पाळी येणं आणि मग मेन्स्ट्रुअल फ्लो सुरू होणं, मग तो थांबणं, हे सगळं या हार्मोन्समुळे घडत असतं. बरोबर. तर याच्यामुळे हे बदल घडत असतात. मला आणखीन एक खूप मोठ्या बोल्ड लाईनने अंडरलाईन करून सांगायची गोष्ट आहे की हे प्रत्येकीलाच जाणवतं असं नाही. मैत्रिणीला जाणवतं म्हणून मला जाणवत नाही, मला जाणवलंच पाहिजे असं काही नाही. आणि वाईजा वर्षा सुद्धा नाही की मला जाणवतं पण ते तिला जाणवत नाही म्हणून माझ्यात काहीतरी फॉल्ट आहे. हो, पण तसं असं घडत नाही. घडतं असंच. कारण काय होतं माहितीये का, म्हणजे हे जर असं वेगळं वाटेल पण तरी सांगते. काय होतं की प्रत्येकीला त्रास होतो आणि मला कसा होत नाही. मग आपण बघत असतो की अरे तिला एक्सक्यूज मिळतंय, हिचे लाड होत आहेत, मग या पण करणार. म्हणजे मला काय म्हणायचंय की लाड करून घ्या, पण आपल्या डोक्यामध्ये ते पक्क ठरवू नका की पाळी आली आहे म्हणजे आता मला त्रास सुरू होणार. करेक्ट. तर आता मी थोड्याशा शारीरिक बदलांबद्दल पण सांगते ना. म्हणजे आपण जे म्हणतो ना की पाळी येण्याच्या आधीचे 5 दिवस ज्याच्याबद्दल आपण बोलतो, तर तिथे काय होतं तर ब्रेस्टमध्ये स्वेलिंग येऊ शकते, टेंडरनेस येऊ शकते. तर टेंडरनेस म्हणजे काय तर जर का चुकून कोणाचा धक्का लागला तरी सुद्धा दुखतंय असं जाणवणं, ह्याला म्हणायचं टेंडरनेस. आणि ती तेवढ्यापुरतीच असते. याच्याशिवाय काय होतं तर काही जणांना बद्धकोष्ठता, काही जणांना डायरिया, दोन्हीपैकी काही होऊ शकतं. किंवा काही जणींना गॅस होणं वगैरे हे पण प्रकार होतात. काही जणींचं डोकं दुखतं, काही जणींना उलटी आल्यासारखं वाटतं, काही जणांचे पाय दुखतात. आणि याच्याशिवाय आता मानसिक स्तरावर काय घडतं तर असं वाटतं की मला कोणालाच बोलायचं नाहीये, अचानक खूप रडावंसं वाटतं. आणि मग उगाचच आपण असं बघत असतो की मी काय काय केलंय मागच्या महिन्याभरामध्ये, आणि मग तू म्हणालीस तसं की मी काय चुका केल्या, किंवा मी हे असं करायला नको होतं वगैरे, या सगळ्या गोष्टी. आणि मग अँक्शियस वाटायला लागतं. आता ना एन्झायटी आणि डिप्रेशन शब्द ना फार गुळगुळीत केलेत आपण, पण एन्झायटी आणि डिप्रेशन ह्या खरोखर मेंटल डिसऑर्डर्स आहेत. तर मला असं वाटतं की अगदी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला डिप्रेशन आलंय असं म्हणू नये. तर एन्झायटी म्हणजे काय तर चिंता वाटायला लागते की कसं होईल माझं, बापरे हे असं झालं तर मग कसं होईल, हे असं वाटणं. आणि काइंड ऑफ आपल्याकडे आणखीन एक शब्द आहे ब्ल्यू फिलिंग. काय चाललंय ते बरोबर नाही बुवा, तरीच विचित्र आहे हे सगळं, हे मला नकोय, पण मला काय हवंय मला हे सुचतच नाहीये. करेक्ट. ही शेड असते फक्त इथे. तर हे वाटू शकतं. आणि या सगळ्यांची कारणं आहेत तुमच्यामध्ये घडत असलेले हार्मोनल चेंजेस. म्हणजे मुलगी वयात आली तेव्हापासून ती स्त्री होणं, आई होणं, म्हातारी बाई होणं आणि ती मरणं, इथपर्यंत तिच्यामध्ये हार्मोनल बदल घडत असतात. बरोबर. म्हणजे लोकांना असं वाटतं की एकदा मेनोपॉज झाला की संपलं, असं नाहीये. स्त्री मरेपर्यंत तिच्यामधले हार्मोन्स बदलत असतात. आणि मग त्या त्या टप्प्यावर आपल्याला त्या त्या भावनांचे बदल जाणवत असतात. अशी काही एक्स्ट्रीम उदाहरणं आली आहेत तुमच्याकडे, म्हणजे पाळी आणि मानसिक आरोग्य ह्याच्याशी देणं घेणं असणारी? हो, असे येतात क्लायंट्स म्हणूया आपण त्यांना. तर असे काही जण भेटतात, सतत त्यांना वाटायला लागतं की आपण खूप डिप्रेस्ड आहोत. आणि मग मी म्हणाले तसं की सुरुवातीलाच आपण बोललो होतो की हे जे हार्मोनल बदल आहेत, हार्मोनल चेंजेस, ते जर खूपच घडायला लागले आणि खूप काळासाठी घडायला लागले, तर मग त्याची परिणिती टिपिकल म्हणजे परत ते पण फक्त मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होण्यापूर्वीच्या काळापर्यंत एक खूप जास्त डिप्रेशन असणं, त्याला मी डिप्रेशन म्हणेन, ते असू शकतं. आणि मग त्यावेळेला त्या लोकांना कधी औषधांची गरज पडते तर कधी सायकोथेरपीची गरज पडते. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना हे शिकवलं जातं सायकोथेरपीजमध्ये की मला जेव्हा अशा भावना येतात मी त्यांना चॅनलाइज कसं करायचं. कारण आपण आपले विचार किंवा आपल्या भावना आपण सप्रेस करणं किंवा दाबून ठेवणं हे आपण नाही करू शकत. बरोबर. असे काही लोक असतात, पण ते फार
रेअर असतात. ओके. जवळपास जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोक असेच भेटतात की साधारण पाळी यायच्या 5-6 दिवसापूर्वी हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात आणि पाळी सुरू झाली की बंद, किंवा साधारण पाळीचा पहिला किंवा दुसरा दिवस हे सगळं नॉर्मल. ओके. मला तुम्हाला असं विचारायचं श्रद्धाताई की अशा वेळेला आपल्या मनाचा सामना कसा करायचा? म्हणजे घरी असू, घरचे आहेत आजूबाजूला, नातेवाईक आहेत, कदाचित ते समजून घेतील, पण जेव्हा आपण ऑफिसमध्ये जातो आणि अजूनही आपल्याकडे मला पाळी आली आहे त्यामुळे मला असं होतंय हे सांगण्या इतका आपल्या आजूबाजूचं वातावरण तसं अनुकूल नाहीये, तर अशा वेळेला काय करायचं? बाईनं काय करायचं? मला असं वाटतं की नेहमी अगोदर आपण आपली काळजी घ्यायला हवी. म्हणजे मला माझ्या ऑफिसमधल्या कलिग्सना सांगायची गरजच पडणार नाही. जर मला माहितीये की मला हा त्रास आहे आणि जर मी त्याच्यासाठी ऍक्टिव्हली काहीतरी करायचं ठरवलं, तर मी माझ्या लेवलवर माझ्या चिंता किंवा माझी ब्लू फिलिंग जर मॅनेज करायला शिकले तर मला दुसऱ्यांना सांगायची गरजच पडणार नाही. करेक्ट. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की जर असं झालं तर मला असं वाटतं की हे प्रत्येक महिन्याला सांगायची गरजच पडत नाही, कारण हा एका स्त्रीचा पॅटर्न असतो की तिला पिरियड्स येण्यापूर्वी, पाळी सुरू होण्यापूर्वी त्रास होतो काही दिवस. हे जर तुम्ही पहिल्या 1-2 वेळेला सांगितलं तुमच्या कलिग्सना, तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करता, ज्यांच्याबरोबर वावरता, त्यांनाही तुम्ही आयडिया देऊन ठेवलेली असेलच, तर त्यांना अल्टिमेटली कळतंच तुमचं काहीतरी गडबडलंय, तेव्हा ह्यांनी आपल्याला आयडिया दिलेली आहे की हे असं आहे. करेक्ट. ओके. सो आपल्या ऑफिसमध्ये पण आपल्या सोबतच्या 2-3 जणांशी आपलं छान जमतच असतं. बरोबर. त्यांना ही कल्पना देऊन ठेवावी बिंदास. पण सगळ्यांना सांगावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण ऑफिसमधले लोक त्याला कसे घेतात एक्झॅक्टली हे आपल्याला माहिती नाहीये. बरोबर. त्यामुळं आपण हेरावं की आपल्या मैत्रिणी कोण आहेत किंवा आपले जवळ हितचिंतक कोण आहेत, आणि त्यांना कल्पना देऊन ठेवावी की जर माझं असं काही झालं तर प्लीज तुम्ही सांभाळून घ्या, कारण मी या फेजमधून जात असेल. ओके. आता आपण आपल्याकडे येऊया. आत्मनिर्भरता किंवा स्वयंसिद्धता म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही, बरोबर, तर स्वतःच्या भावनांचं काय करायचं हे पाहणं म्हणजे सुद्धा स्वयंसिद्धपणा आहे. अगदीच. तर आपल्याला साधारण विषय येईपर्यंत आपल्याला कळलेलं असतं की आपल्याला हा प्रॉब्लेम आहे आणि आपण अवेअर पण झालेले असतो. मग त्यावेळेला हे कळलं आणि आपण जेव्हा मैत्रिणींशी बोलतो किंवा आपल्या सोबतच्यांशी, म्हणजे हे नॉर्मल आहे हे जेव्हा आपल्याला कळतं, तेव्हापासून काय सुरुवात करायला हवं, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता ते दिवस आले म्हणजे विहीर नंतर नाही खोदायची तहान लागली म्हणून. साधारण 10 दिवस राहिलेत म्हटलं की मग आपण ओके, मी माझे या महिन्यामध्ये जे नंतर तुम्हाला त्रास देणार आहे ना त्याचा विचार आधीच करा की मी काय काय केलंय, ती कामं मी बरोबर केली आहेत का, किंवा ती तुमच्या बियॉन्ड कंट्रोल असतील आणि ती होऊच शकत नसतील तर तुम्ही स्वतःला ते द्या, एक्सेप्टन्स द्या की मी खूप प्रयत्न केलाय पण जी कारणं माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यामुळे हे होऊ शकलेलं नाही. तुम्ही हे अनालाइज केलं की तुमच्या डोक्यात असेल की ओके, मी माझ्या कुवतीप्रमाणे कामं निस्तारलेली आहे. बरोबर आहे. याच्याशिवाय आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये स्वतःला काहीतरी फिजिकली एक्सरसाइज मध्ये एंगेज करायला हवं. तुम्ही जेव्हा फिजिकल एक्सरसाइज करता तेव्हा हॅपी हार्मोन्स जे असतात ना ते तयार होतात. म्हणजे मी काय म्हणते, फिजिकल एक्सरसाइज, व्हिगरस फिजिकल एक्सरसाइज म्हणत नाही. सोपी असलेली आसनं, काहीच नाही जमलं तर चालायला जाणं, हे कामं तर आपण नक्कीच करू शकतो. तुमचं डाएट व्यवस्थित असलं पाहिजे. डाएट म्हणजे काय, तर ओके तुम्ही तरुण आहात, तुम्हाला वाटेल ते खा, माझं काही म्हणणं नाही, पण एक ठराविक पोषण मूल्य असतं ते तुमच्यामध्ये गेलंच पाहिजे. विशेषतः आता आपण काय करतो माहितीये, विटामिन्सच्या गोळ्या घेतो, पण याच्याशिवाय जे मिनरल्स लागणारी असतात ना, म्हणजे पोटॅशियम, मॅग्नेशियम, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, बरोबर, त्या आपल्याला मिळाल्या नाहीत ना की मग हे गडबडतं बरं का जास्तच. म्हणून मग फळं खाणं जास्त, कडधान्य खाणं, बरोबर, आणि एक वेळचं तरी जेवण जे आपल्या घरी केलेलं असतं, भाजी पोळी, वरण भात, हे खाणं, उसळी खाणं, हे गरजेचं आहे. ओके. याच्याशिवाय या दिवसांमध्ये जास्तीत जास्त पाणी प्यावं. तर पाणी पिल्याने काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये सो कॉल्ड जे काही टॉक्झिन्स तयार होत असतात किंवा या दरम्यान जे आपल्याला टेन्स करणारी किंवा अशी जी काही आपल्या शरीरामध्ये रसायनं तयार होत असतात तर ती पाण्याबरोबर बाहेर टाकली जातात आणि मग त्याचा आपल्याला फायदा होतो. ओके. आणि या काळामध्ये माणसांनी आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. आनंदी राहणं म्हणजे काय, तर मला जे काही आवडतं, गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं, कुठेतरी जाणं, कोणाशी तरी बोलणं, या गोष्टी तुम्ही करू शकता.
मी मगाच्याच प्रश्नाची दुसरी बाजू विचारते आता, ओके. की बाईनं काय करायचं हे तुम्ही सांगितलं, हा. तिच्या आजूबाजूच्यांनी काय करायचं? हो, कारण ती दुसऱ्यांवर बॉम्ब टाकत असते. एक्झॅक्टली. हा, मला अगोदर सांगावं असं वाटेल की हे समजून घ्या की तिला काहीतरी होतंय. हा. आता आपण इथे मात्र जेंडर न्यूट्रल होऊया. हा, आपण कलिग्स म्हणूया, स्त्री किंवा पुरुष नको. बरोबर. आणि आजकालचे पुरुष कुठल्याही कारणाने म्हणा पण ते अवेअर झालेत. पूर्वीसारखी स्थिती नाही राहिली आता. म्हणजे ऍटलिस्ट मुलांना, पुरुषांना हे माहिती आहे की पाळी असते आणि मग त्या काळामध्ये बाईला खूप मोठ्या स्थित्यंतरांमधून जावं लागतं आणि मग त्याचा काही तिला त्रास पण होतो. सो ते आता सेन्सिटिव्ह झालेत हा त्या बाबतीत. हा, फक्त खरं सांगायचं तर ना, आपल्या संस्कृतीने पुरुषांना भावना दाखवणं म्हणजे त्यांचा कमकुवतपणा असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ना ते बिचारे गोंधळलेले असतात हो, की तुम्हाला सांभाळायचं कसं. हा, तुम्ही त्यांना सांगा, ते तुम्हाला सांभाळतील, पण ना ते इमोशनली त्यांना ते जमत नाही. म्हणून मग अशा वेळेला फक्त जिला हा त्रास होतोय असं नाही, तर तुम्ही जेव्हा आता बघा, हा आजकाल ऑफिसेसमधून पार्टीजना जाणं, ट्रिपला जाणं हे फार कॉमन झालंय. मग ट्रिपला जाता तेव्हा तुम्ही फक्त दमशराज गाण्याच्या भेंड्या नका ना खेळू, या विषयांवर पण बोला. की बायकांनी मोकळेपणाने सांगावं की आमचे असे त्रास असतात, आमचे असे मूड स्विंग्स असतात त्या काळामध्ये, आणि मग त्या काळामध्ये तुम्ही काय करायला हवं हे त्यांनी सांगावं. आता मी सांगते की त्यांनी काय करावं, हे तर झालं, त्यांचं इंटरॅक्शन झालं. पण शक्यतो सगळ्यांनीच समजून घ्यावं, विचारावं की तुझा मूड बिघडण्याचं कारण काय आहे. आणि त्यानंतर ओके, आणखीन एक म्हणजे आपल्या सगळ्या धर्मांच्या फिलॉसॉफीमध्ये जी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे लेट गो करणं. ओके, घातलं तिने गोंधळ, ठीक आहे, हे लेट गो करणं. करेक्ट. असा धर्म पाळावा. हा, आणि मग तिला मदत करणं. काही नाही हो, तुम्ही काय हवंय, बरं वाटतंय का तुला, ठीक आहेस ना आता, असे जेस्चर सुद्धा तिला त्या सगळ्या गोष्टींमधून स्वतःला मॅनेज करायला सोपे जाऊ शकतात. सो तुम्ही हे करू शकता. किंवा मग पुरुषांनी पण बसून विचारावं स्त्रियांना की तुम्ही सांगा आम्हाला की आम्ही तुम्हाला काय करायला हवं, कसं सांभाळायला हवं, आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो. आता बघा, कधी कधी तर आपल्या बायकांना, आपण बायका आहोत, आपल्याला पण माहिती नसतं की समोरच्याची आपल्याकडून आत्ता अपेक्षा काय आहे. अनसेड एक्सपेक्टेशन्स नको, बरोबर, सेड एक्सपेक्टेशन्स असाव्यात. तर त्यावेळेला आपण हे सांगावं की ओके, असं असेल तर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करा, किंवा मग तुम्ही आमची थोडीशी कामं वाटून घ्या, किंवा तुम्ही आम्हाला वेळ द्या, असं सांगावं. आणि मग ते बाकीच्यांनी फॉलो करावं. कारण इव्हन दो आपण सगळ्या बायका असलो तरी प्रत्येकीचं त्यावेळेसचा मूड वेगळा असतो, त्यावेळेसची इच्छा वेगळी असते, आणि मग त्यावेळेला ती तिनेच सांगितलेली योग्य, असं मला वाटतं. पण फक्त अगदी महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हटलं तर समजून घेणं आणि लेट गो करणं, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण ती त्या काळामध्ये कुठलीही स्त्री जराशी चिडचिडी झालेली असते. मग ती जर ओके, वड्याचं तेल वांग्यावर काढते असं समजून सगळ्यांनी ओके ठीक आहे असं म्हणावं. हे माझ्या आजूबाजूच्यांसाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो, त्यांनी ऐकलं तर पोहोचू आपण त्यांच्यापर्यंत. सो श्रद्धाताई, अनेकदा मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी, म्हणजे एखादा सण आहे म्हणू किंवा पूजा आहे म्हणू, तर अशासाठी गोळ्या घेतल्या जातात, औषधं घेतली जातात. तर त्याचाही मानसिकतेवर किंवा मानसिक स्थितीवर काही परिणाम होतो? हो, नक्कीच होतो. ओके. मुळात हे असं काही करणं हेच चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आता आपण सगळेच महाराष्ट्रातले, आणि मग अजूनही म्हणजे माझ्या लहानपणी वगैरे ही पद्धत होती की बाजूला बसणं वगैरे. मला फार मोठा प्रश्न पडायचा. मी आणखीन आता तुला पण सांगते, मला असं वाटायचं की जे शरीरात आहे ते बाहेर पडलं तर काय फरक पडतो, ते आत तर होतच ना. मग तेव्हा नाही काही कोणाला त्रास होत, मग बाहेर आलं तर काय फरक पडतो असं मला वाटायचं. किंवा आता आणखीन एक, की युजली बायका गोळ्या कधी घेतात त्या अगोदर आपण बघूया. काहीतरी सण समारंभ आहे, कसली तरी पूजा करायची, तीर्थक्षेत्राला म्हणजे देवाशी संबंधित काहीतरी असेल तेव्हाच. मग मला काय म्हणायचंय, तुम्ही काय करता, पाळी चालू असेल तर तुम्ही पॅड्स लावलेले असतात, राईट. पण जर का तुमच्या पायाला जखम झालेली असेल तर तिथेही तुम्ही कसलं तरी पॅड लावून जातास ना पूजेला. कळतंय तुला मला काय म्हणायचंय? म्हणजे याच्यानेच काय फरक पडतो. ओके, आता गोळ्या घेतात, खरं तर अशा गोळ्या घेऊच नाहीत. कारण मी म्हणाले तसं की
हार्मोन्सशी खेळ करणं म्हणजे आपल्या एकंदरीत स्त्रीत्वाशी खेळ करणं आहे. आणि तो खेळ खूप महागात पडणारा असतो. बरोबर. जर कोणी अशा गोळ्या घेतल्या तर बऱ्याच स्त्रियांनी बघितलं असेल की त्यांना नंतर काय काय त्रास होतो. म्हणजे अचानक कधीतरी कुठेतरी मध्येच ब्लिडिंग सुरू होणं आणि असे सगळे प्रकार, पोटात दुखणं किंवा आपला जो फ्लो असतो त्याचा रंग बदलणं, कधी कधी गाठी येणं, असं पण घडू शकतं. तर शक्यतो ह्या गोळ्या टाळाव्यातच. या गोळ्या असतात काय तर मी म्हणाले तसं की पाळी येणार म्हटलं की काही हार्मोन्स थांबतात आणि काही शरीरात तयार व्हायला लागतात. बरोबर. तर या गोळ्या त्याच्यामध्ये गडबड करणाऱ्या असतात. म्हणजे जो हार्मोन सुरू झाला की पाळी सुरू होते तर ह्या गोळ्या काय करतात, त्या हार्मोनचं येणं थांबवतात. आणि मग आपण जसं पाळीबद्दल बोललो, मग तो जो गडबड आहे, भावनांची गडबड म्हणते मी, तिथे पण घडायला लागते. पण मग यावेळेला हेही लक्षात येत नाही की अरे म्हणजे मला पाळीच्या आधी त्रास होतो, आता तर माझी पाळी पण नाहीये, मग का मला त्रास होतोय, हा संभ्रम तयार होतो आणि मग कळत नाही की काय करायला हवं. म्हणून या अशा गोळ्या आहेत त्या नक्कीच एखाद्या स्त्रीच्या विचार करण्याच्या शक्तीवर किंवा तिचं जे काही रोजचं आपण मन म्हणतो आणि त्याचे जे रोजचे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये नक्कीच अडथळा आणतात. म्हणून मला असं वाटतं की माझं स्वतःचं प्रांजळ मत हे आहे की या गोळ्या घेणं टाळावं, शक्यतो टाळावं. आणि घ्यायची गरजच पडली तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. शेवटचा प्रश्न विचारते की मानसिक दृष्ट्या हेल्दी मासिक पाळीसाठी काय करावं, ह्याचे काही बुलेट पॉइंट्स आपल्याला सांगता येतील का? ओके. म्हणजे आपल्याला असं डिफरन्शिएट नाही करता येणार मानसिक पाळीसाठी म्हणून. ओव्हरऑलच मेंटल हेल्थसाठी जास्त आवश्यक आहे. प्रत्येकाने एक रुटीन फॉलो करावं, प्रत्येकाला शिस्त असावी. अमुक वाजता उठणं म्हणजे त्याच्यात अर्धा तास इकडे इकडे चालू शकतं काट्यावर. म्हणजे मला काय म्हणायचंय की ठराविक वेळी उठणं म्हणजे उठल्यानंतर काहीतरी शरीराला व्यायाम देणं. कारण आजकाल आपलं आयुष्य बऱ्यापैकी बैठं झालेलं आहे. खूप सारे गॅजेट्स आहेत, खूप साऱ्या मशीन आहेत आपल्या घरामध्ये की जी आपली श्रम वाचवतात आणि मग आपल्याला कामच राहत नाही. तर मग त्यामुळे आपण हॅपी हार्मोन्सना मुकतो, जी आपल्या शरीराची हालचाल झाल्यावर आपल्या शरीरात तयार होणार असतात. तर त्याला तयार करण्यासाठी म्हणून आपण शारीरिक हालचाल केली पाहिजे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. कोणी चालेल, कोणी उड्या मारेल, कोणी पायऱ्या चढेल, कोणी योगाला जाईल, कोणी जिमला जाईल, कोणी आणखीन काही करेल, पोहायला जाईल, वॉटेवर. पण याच्यासाठीही नक्की वेळ असावा. जेवणाची वेळ ठरलेली असावी, झोपेची वेळ ठरलेली असावी. ओके. जेवणामध्ये काय जेवायचं तर शक्यतो घरी केलेले पदार्थ. हे जी सगळी रसायनं आपण वेगवेगळी खातो त्याच्यामुळे आपल्या हार्मोन्सवर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून 3च गोष्टी मी म्हणाले तसं, व्यायामासाठी वेळ कुठल्याही प्रकारच्या, जेवणासाठी ठरलेल्या वेळा आणि जेवणात काय जेवायचं हे कॉन्शियसली विचार करणं, आणि झोपेची वेळ, आणि याशिवाय छंद जोपासणं. तो काही असू शकतो. आणि आणखीन एक, आता हा सगळ्यात पहिला ठेवायचा की शेवटचा माहिती नाही, असं कोणीतरी शोधणं की ज्याला मला काय वाटतंय किमान तुम्ही सांगू शकाल मोकळेपणाने. तुम्ही सांगितलं पाहिजे, त्यांनी ओळखलं पाहिजे हे चुकीचं आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे. मग तुम्ही त्या माणसाला सांगा की मला तुझा सल्ला नकोय, मला फक्त कान हवाय, मला माझ्या आत जे खदखदतंय ते सांगायचंय. करेक्ट. बस या गोष्टी जर पाळल्या, एवढे अगदी हे बुलेट नाही तो पॉइंट ऍक्च्युली एवढं जरी पाळलं तरी फक्त पाळी कशाला, अख्खं आयुष्यच आपण आनंदाने जगू शकू. मला वाटतं खूप गोष्टी मलाही नव्याने कळल्या आहेत. अनेक गोष्टींबद्दल आता कदाचित मला स्वतःला माफ करता येईल की हा ठीक आहे, हे वाटतंय कारण ह्याची अशी अशी कारणं आहेत. मला वाटतं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की फक्त स्वतः नाही तर आपल्या आजूबाजूचं वातावरणही त्या विशिष्ट काळामध्ये छान नाही म्हणता येणार मी, पण बेअरेबल करण्यासाठी मला वाटतं आपल्या या गप्पा मला खूप मदत करणार आहेत. आणि आपल्या श्रोत्यांना सांगूया की महिला दिनाच्या निमित्ताने बाईशी संबंधित विषयाबद्दल बोलतोय म्हणून हे फक्त बायकांनीच ऐकलं पाहिजे असं नाहीये. ते तुमच्या मित्रांना, नवऱ्याला, कुणालाही, ज्यांना ज्यांना तुम्हाला असं वाटतंय की त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे त्या सगळ्यांना हे जरूर शेअर करा. आणि शेवटी अर्थातच आपल्या श्रोत्यांना दिल्याच पाहिजेत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा. आणि माझ्या मनारे या आपल्या पॉडकास्टच्या पुढच्या भागात नवा विषय घेऊन श्रद्धाताईंबरोबर आपण पुन्हा येणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. श्रद्धाताईंना आपण ते उत्तरं त्याची द्यायला लावू. नक्की नक्की, मलाही आवडेल. अगदी. आणि आजच्या भागात इथेच थांबूया, पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.